नमस्कार, मी संदीप मगदूम, सूत्रसंचालक व सूत्रसंचालनाविषयी सर्व काही या पुस्तकाचा लेखक. आज आपण दीपप्रज्वलनावेळी काय बोलावं या संदर्भात चर्चा करणार आहोत. मंडळी, दीपप्रज्वलन हा केवळ कार्यक्रमातील एक औपचारिक भाग नाही, तर दीपप्रज्वलन भारतीय संस्कृती, अध्यात्म, तत्वज्ञान याचं प्रतिकात्मक अर्थपूर्ण संस्कार आहे. दीपप्रज्वलनाच्या मागं सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि तात्विक कारणं आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रकाश म्हणजे सत्य, प्रकाश म्हणजे आशा आणि प्रकाश म्हणजे विवेक असं मानलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला अंधार म्हणजे नकारात्मकता, अंधार म्हणजे निराशा, अंधार म्हणजे अज्ञान असं आपण मानतो. आणि त्यामुळंच कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी आपण प्रकाश किंवा दीप प्रज्वलित करतो. हेतू हा असतो की आपला प्रवास हा अज्ञानाकडून ज्ञानाकडं किंवा अंधाराकडून प्रकाशाकडे व्हावा. आणि म्हणूनच अस्तोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय, म्हणजे असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जावं अशी आपण नियंत्याकडे प्रार्थना करत असतो. आता या दीपप्रज्वलनाला जसे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत, त्याच पद्धतीनं तात्विक सुद्धा काही कारणं आहेत. दीप हे त्यागाचं प्रतीक आहे. दीप जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा दीप स्वतः जळतो आणि इतरांचा किंवा आपला भोवतालचा प्रदेश हा उजळवत असतो. स्वतः जळणं आणि इतरांना उजळवणं म्हणजे समर्पण आहे. दीप म्हणजे त्याग आहे, दीप म्हणजे परोपकार आहे. आणि आपल्याला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्वांना सुद्धा तोच संदेश द्यायचा असतो की आपल्यामध्ये सुद्धा तो परोपकाराचा गुण, आपल्यामध्ये सुद्धा समर्पणाचा गुण यावा. आता या दीपप्रज्वलनाच्या वेळी कोणत्या प्रकारच्या कवितांच्या ओळी आपण वापरू शकतो याबद्दल मी आता बोलणार आहे. दीपप्रज्वलनासाठी आपण पाहुण्यांना निमंत्रित करतो. आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनानं होतोय. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या अमृत हस्ते दीप प्रज्वलन करावं. आणि जेव्हा दीप प्रज्वलन सुरू असतं तेव्हा या कवितांच्या ओळी आपण वापरू शकतो. दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नाही, तर तो संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. याच संकल्पासह आज दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. दुसऱ्या काही ओळी, जेथे उजळती दीप तेथे राहत नसते भय, जेथे उजळती दीप तेथे राहत नसते भय, जेथे उजळती दीप तेथे तमास नसते अभय, जेथे उजळती दीप तेथे मोद आणि हर्ष, जेथे उजळती दीप तेथे होत असे उत्कर्ष. दीप म्हणजे चैतन्य, दीप म्हणजे तमावर आरूढ होणारे नवकिरण, दीप म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणं, दीप म्हणजे अंधरुडी नष्ट करणं, दीप म्हणजे प्रकाश, दीप म्हणजे नवे आकाश, दीप म्हणजे आशा आणि दीप म्हणजे नवनिर्माणाची अभिलाषा. आता इतर काही ओळी, दीप लावूया ज्ञानाचा, दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल संस्काराचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल उन्नतीचा, दीप लावूया विवेकाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. हा मानवतेचा, मानव्याचा प्रकाश पसरावा, याच सद्भावनेसह आज दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. आणखी काही ओळी, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची दीपमाळ तयार होते, दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्यांची दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. हे माणुसकीचं सुंदर नातं तयार होण्यासाठीच आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. आणखी काही ओळी, दाटलेल्या अंधाराला प्रकाशानं देऊ छेद, दाटलेल्या अंधाराला प्रकाशानं देऊ छेद, मळगळलेल्या मनामध्ये भरू विश्वासानं उमेद, कृतीमधनी पेरत जाऊ सत्कार्याचे मोती, आणि ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मनामनातील राती, ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मनामनातील राती.
या पद्धतीनं वेगवेगळ्या कवितेच्या ओळी वापरून आपण दीपप्रज्वलन संपन्न करू शकतो. आपल्याला जर अशाच पद्धतीनं सूत्रसंचलनाबद्दलची माहिती हवी असेल, कोटेशन्स हवी असतील, तर माझं सूत्रसंचलनाविषयी सर्व काही हे पुस्तक जरूर वाचा. त्याबाबतच्या इतर डिटेल्स आपल्याला खालील मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह.